नमस्कार, आपण पाहता धाडस मराठी न्यूज। बातमी आहे महागाव तालुक्यातील पैनगंगा आणि पूस नदीच्या पात्रात वरुडी, करंजखेड, थारकवटा, भोसा आणि चाकूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे। त्याचबरोबर एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रिपा मारल्या जात आहेत, पण स्थानिक प्रशासन रॉयल्टी का तपासणी करत नाही, हा गंभीर विषय। नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा म्हणजे पर्यावरणावर थेट हल्लाच। नदीची खोली अनियमित वाढते, भूजल पातळी घसरते, शेतजमिनीची धूप वाढते, पूर परिस्थितीचा धोका वाढत असतो। नागरिकांच्या आरोपानुसार महसूल प्रशासन, तलाठी मंडळाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्या संगनमताने हे सर्व सुरू आहे का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। महागाव तालुका अवैध धंद्याचे माहेरघर बनत आहे का? प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करत आहेत का? आता सर्वांचे लक्ष लागले आहे महागाव उमरखेडचे उपजिल्हाधिकारी सखाराम मुळे साहेब, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब याकडे लक्ष देणार का? पर्यावरण वाचवण्यासाठी आणि अवैध रेती माफियांवर कारवाईसाठी ठोस पावले उचलली जाणार का? हा केवळ महसुलाचा मुद्दा नाही, तर हा भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। पाहत रहा धाडस मराठी न्यूज महागाव।